आपण ऐकत आहात VAG मराठी स्टोरीज आणि सादर करते आहे मिसमॅच लव या कथेचा पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पाठ ऐकले असल्याची खात्री करून घ्या. चला सुरुवात करतेय मिसमॅच लव भाग 22. पहाट झालेली आणि AC अजूनही 23वर सुरू होता आणि रूममध्ये अजूनही तोच गारवा होता. गार्गीचा सकाळी 5:45चा अलार्म जोरात वाजू लागला तशी कार्तिकची झोप मोडली. अरे यार, तो अलार्म बंद कर आधी, एक तर रात्रभर झोपू दिलं नाहीयेस. तो तिला सांगून अंगावर ब्लँकेट घेऊन आणखीनच मुस्कटून झोपला, पण तिचा अलार्म काही बंद होण्याचं नावच घेत नव्हता. ती अलार्म का बंद करत नाहीये हे पाहायला अखेर तो वैतागून उठला. पाहतो तर गार्गी मॅडम गाढ झोपेत होत्या आणि तिचा मोबाईल तिच्या पर्सजवळ. त्याने डोक्यावर हात मारून घेतला. काय मुलगी आहे ही, स्वतः अलार्म लावते आणि अख्ख्या जगाला उठवून स्वतः मात्र कुंभकर्णासारखी झोपलीये. गार्गी, उठतेस का आता, म्हणत त्याने सरळ उठून तिचं ब्लँकेट बाजूला ओढलं. किती थंडी वाजते, एवढं उठला होता तर करायचं ना बंद. काय, मी काय तुझा नोकर नाहीये. आणि आधी ती मोबाईलची टोन बदल, भूकंप झाल्यासारखं वाटतंय, म्हणत तो सरळ बाथरूममध्ये निघून गेला. अरे यार, वैतागून म्हणत तिनं पहिला जाऊन अलार्म बंद केला. गार्गीला तिचं डोकं आता खूप जड वाटत होतं. ती काही वेळ मोबाईल पाहत तशीच बसून राहिली. कार्तिक तोपर्यंत बाथरूममधून बाहेर आला. त्याचं लक्ष गार्गीकडे गेलं तर ती विचित्र तोंड करून होती आणि एवढ्यात तिची शिंक जोरात बाहेर पडली. आच्छी! कार्तिक दचकून मागे सरकला. ओ नो, हेच बाकी होतं आता. गार्गी, शिंकताना तोंडावर रुमाल ठेवत जा. डोंट फॉरगेट टू मेंटेन हायजीन इन टू माय रूम. तुझ्यामुळे मला सर्दी होईल. सर्दी तुझ्यामुळे झाली आहे मला, तुझ्या त्या हाय क्लास बाथरूममुळे आणि तुझ्या त्या AC मुळे. म्हणे मला 23वर टेम्परेचर सेट लागतं. ती तोंड वेडावून म्हणत असताना तिला नेमकी दुसरी शिंक आली. अरे यार, तू ना आता तुझ्यामुळे मलाही इन्फेक्टेड करशील, तो म्हणत होता. एवढ्यात त्यालाही जोराची शिंक आली. आच्छी! सी, केलंस ना मला इन्फेक्ट. आच्छी! एका पाठोपाठ 2 जोरात शिंका देऊन तो स्वतःच थबकला. अरे, मी काय तुला इन्फेक्टेड करायला, तो काही कोरोना नाहीये, साधी सर्दी आहे, म्हणत ती मिश्किलपणे हसली. गार्गीने त्याच्याकडे मिश्किलपणे पाहिलं, पण तो तिला रागाने पाहत होता. हॅलो, मला कशाला रागाने पाहतोयस? माझी काही चूक नाहीये यात. ते तुमच्या त्या स्टँडर्ड शॉवरमुळे झालंय आणि AC होताच सोबतीला. गार्गीने त्याला टोमणा मारला, ते डोळे फिरवतच. शट अप, तुझ्या त्या इन्फेक्शनमुळे हे सगळं झालंय. यार, इथे रात्रभर झोप नाहीये आणि इतक्या लवकर उठवून ठेवलंय या बाईने, बावळट कुठली. कार्तिक रागाने लाल होऊन बाथरूममध्ये शिरला आणि जोरात दार लावून घेतलं. त्याला मनोमन पटलं होतं की आपण ही रात्री भिजलो होतो, पण त्याचा अहंकार त्याला हे मान्य करू देणार नव्हता. सकाळचे 8 वाजले होते. इनामदारांच्या डायनिंग हॉलमध्ये नेहमीसारखी शांतता होती. सिद्धू आणि महादू आपलं काम चोख बजावत होते. सिद्धू टेबलवर नाश्त्याच्या प्लेट्स लावत होता, तर महादू पाण्याचे ग्लास भरून ठेवत होता. दादासाहेब वर्तमानपत्रात गुंग होते आणि गायत्री आणि निधी आपापल्या जागी बसून होत्या. एवढ्यात मनीष आणि श्रीकांतराव टेबलवर जॉईन झाले. काय रे मनीष, मी काय म्हणतो, आता लग्नही झालंय कार्तिकचं,
तर CEO पद ही घोषित करून टाकावं. तू त्याच्याऐवजी डायरेक्टर बोर्डमध्ये सामील हो. तुझा अनुभव तिथं कामाला येईल. दादासाहेबांनी एकदम विषयाला हात घातला. जशी तुमची इच्छा. पण बाबा, कार्तिक एवढी मोठी जबाबदारी सांभाळू तर शकेल ना? मनीष अडखळत म्हणाला. अरे, का नाही करू शकणार? त्याने स्वतःला सिद्ध करून दाखवलंय. त्याचं काम तर तू पाहतोच आहेस की. दादासाहेब म्हणाले. हो, पण तरीही तुला अजूनही शंका वाटते माझ्या मुलावर? त्याचं काम किती व्यवस्थित असतं पाहिलंयस ना तू मनीष? श्रीकांत आता मध्ये बोलले. हो दादा, पण थोडे किंतु परंतु वाटतायत म्हणून बोललो मी. काय? बोल आता स्पष्टपणे. श्रीकांतरावांनी मनीषला विचारलं. दादा, कार्तिकचं काम चोख आहे यात शंकाच नाही. त्याने आजवरची डिझाईन्स खूप मेहनतीने बनवली आहेत. मनीषने शब्दांची निवड जपून करत बोलायला सुरुवात केली. पण इंटेरियर डिझायनिंग हा फक्त सिमेंट आणि रंगाचा बिझनेस नाही आहे. हा क्लायंटच्या इमोशनसोबत जोडलेला बिझनेस आहे. आपले हाय प्रोफाईल क्लायंट जेव्हा कोट्यावधी रुपये खर्च करतात तेव्हा त्यांना त्यांचं स्वप्न साकार झालेलं पाहायचं असतं. कार्तिकचं काय होतं? त्याचं डिझाईन परफेक्ट असतं, पण ते त्याच्या नियमात बसणारं असतं. जर एखाद्या क्लायंटने त्याच्या डिझाईनमध्ये थोडा बदल सुचवला तर कार्तिकचा तो परफेक्ट डिझायनरचा इगो आड येतो. तो नमतं घेत नाही. अशाने आपण मोठे क्लायंट्स गमावू शकतो. मनीषने बोलून टाकलं. श्रीकांतराव मात्र विचार करू लागले. तेव्हा गायत्रीने शांतपणे पण करारी आवाजात मध्येच टोकलं. मनीष भाऊजी, तुम्ही ज्याला इगो म्हणताय ना, ती खरं तर त्याची क्वालिटीबद्दलची जिद्द आहे. गायत्रीने कार्तिकची बाजू सावरत म्हटलं. इनामदारांच्या घराण्याचं नाव आज या इंडस्ट्रीत आहे कारण आपण कधीच कामात तडजोड केली नाहीये. कार्तिकला माहिती आहे की काय चांगलं दिसेल आणि काय नाही. जर क्लायंट चुकीचाच बदल सुचवत असेल तर त्याला ठामपणे नाही म्हणण्याची हिंमत कार्तिकमध्ये आहे. आजच्या काळात अशाच करारी नेतृत्वाची गरज आहे. त्याचं काम चोख आहे आणि तोच या CEO पदासाठी पूर्णपणे पात्र आहे. गायत्री म्हणते ते मलाही पटतंय. दादासाहेबांनी चहाचा कप खाली ठेवत म्हटलं. व्यावसायिक जगात थोडी शिस्त आणि करारीपणा असावाच लागतो. कार्तिक आज ह्याचं महत्त्वाचं प्रेझेंटेशन कसं देतोय यावरून आपण बोर्ड मीटिंगमध्ये अंतिम निर्णय घेऊया. तर मग काय म्हणतोस? मनीषने फक्त संमतीदर्शक मान हलवली, पण त्याच्या चेहऱ्यावरचे पूर्ण प्रश्न मिटलेले नव्हते. हॉलमध्ये पुन्हा एकदा नाश्त्याच्या भांड्याचा संथ आवाज सुरू झाला. इतक्यात गार्गी तिथं आली. तिला खूपच थकायला झालं होतं. रात्रभर 23 डिग्रीच्या AC राहिल्यामुळे तिचं डोकं चांगलंच जड झालं होतं आणि शिंकांमुळे तिचे डोळे भरून आलेले. ती शांतपणे आपल्या जागेवर जाऊन बसली. गार्गी बेटा, काय ग, रात्री झोप झाली नाहीये का नीट? निधीने गार्गीच्या पाणावलेल्या डोळ्यांकडे पाहून विचारलं. अहो गार्गी, तुझे डोळे का असे पाणावलेत? कार्तिक काही बोलला का? दादासाहेबांनी थेट विचारला. नाही, ते थोडी सर्दी झाली आहे. AC सवय नाही आहे ना मला, गार्गी जड आवाजात म्हणाली आणि तिला शिंक आली. सर्दी? अरे बापरे, अवघडच आहे. गायत्रीच्या आवाजात काळजीपेक्षा नाराजी जास्त होती. इतक्यात पावलं वाजली आणि कार्तिकही तिथे आला. त्याने आज ब्लॅक कलरचा शर्ट घातलेला. तो जितका कडक होता तितकंच त्याचं नाक लाल झालं होतं. तो प्रचंड वैतागलेला दिसत होता. तो आपल्या खुर्चीवर बसला आणि त्याने रागाने गार्गीकडे पाहिलं. सिद्धू, मला आधी आल्याचा चहा दे, डोकं फुटेल आता माझं, कार्तिक वैतागून म्हणाला. गार्गीला मात्र परत एकदा शिंक आली.
कार्तिकने तिच्याकडे एक रागाचा तीव्र कटाक्ष टाकला, पण तिने रुमाल सोबत आणलाय पाहून त्याने तिच्यावरची नजर हटवत पोह्यांवर हलवली. पण तोपर्यंत त्यालाही 2 जोरात चिंका आल्या, एका पाठोपाठ. आणि आता मात्र पूर्ण टेबलवर एक विचित्र शांतता पसरली. दादासाहेबांनी वर्तमानपत्राच्या वरून चष्म्यातून या दोघांकडे पाहिलं. हे काय कार्तिक, तुलाही सर्दी आणि गार्गीलाही? दादासाहेबांनी आश्चर्य व्यक्त केलं. काल तर दोघंही ठणठणीत होतात तुम्ही, मग एका रात्रीत ही साथ कशी काय पसरली? ते हसले. निधीने ज्यूसचा ग्लास हातात घेतला आणि तिच्या चेहऱ्यावर एक खट्याळ स्मित उमटला. तिने मनीषला डोळ्यांनीच खुणवलं आणि मग कार्तिककडे वळली. कार्तिक, गार्गी, काय झालंय काय नक्की? रात्री पाऊस तर नव्हता भिजायला, मग ही सर्दी नक्की कुठून आली? निधीने मुद्दामच सस्पेन्स वाढवत विचारलं. म्हणजे नक्कीच काहीतरी विशेष घडलंय म्हणायचं काल. काय कार्तिक? गार्गीने ओशाळून मान खाली घातली. तिला उगाचच तो पाण्याचा फव्वारा आणि त्याचं ते पकडणं आठवलं. तिच्या चेहऱ्यावर उगाचच ब्लश आलं. कार्तिकलाही नेमकं तेच आठवलेलं, पण तो खाली पाहत बोला, ओ कमॉन काकी, असं काही नाहीये, ते सगळं या वेंधळीमुळे. अरे बापरे, आता काय केलं हिने कार्तिक? गायत्रीने एकदम सावध होत विचारलं. अगं मॉम, काय सांगू, हिला नळाची आयडिया नव्हती. तिने पॅनलला हात लावून सरळ बाथरूममधला शॉवर सुरू केला. स्वतःही भिजली आणि मलाही भिजवलं. आणि मग ही आच्छी, कार्तिक म्हणाला. तसं गायत्रीने डोक्यावर हात मारला. गायत्रीने आता गार्गीकडे अधिकच रागाने पाहिलं. अरे देवा, माहिती नाही तर विचारायचं असतं गार्गी. आता हिला म्हणून काय उपयोग? झोपडपट्टीतून सून उचलून आणल्यावर दुसरं काय होईल? गायत्रीने एकदम सुनावलं. वरून स्वतः आजारी पडली आणि त्यालाही आजारी पाडून रिकामी झालीस. छान, आता तो प्रेझेंटेशन कसं देणार आज? 1 मिनिट मॉम. हो, विचारायचं नाही आलं लक्षात. माझं चुकलंच, पण म्हणून झोपडपट्टीची इतकी नीच उपमा मला देण्याचा अधिकार तुम्हाला नाहीये. आणि त्याहीपेक्षा सर्दी त्या रात्रीच्या भिजण्याने नाही, AC मुळे झाली आहे, हे मान्य करणार नाही तुमचा मुलगा कार्तिक इनामदार. गार्गीने आता सरळ सोट उत्तर दिलं, ते उभं राहूनच. तिचा आवाज जडवला होता. कार्तिकने आता वाद वाढतोय पाहून डोक्याला हात लावला. अरे बाप रे, ही कशी बोलते? मोठ्यांचा मान राखावा हेही शिकवलं नाही वाटतं कोणीतरी हिला. गायत्री मध्येच म्हणाली. गायत्री, बास. एका साध्या गोष्टीसाठी तिच्या राहणीमानावर बोट उचलण्याचा अधिकार कोणी दिला तुला? दादासाहेब एकदम गरजले. बाबा, तुम्ही या काल आलेल्या मुलीसाठी माझ्यावर ओरडताय? हिच्यासाठी जिची साधी कवडी एवढी सुद्धा किंमत नाहीये. अगं मग श्रीमंती काय करतेस? तिची किंमत कवडी एवढी नाही तर कार्तिकचं CEO पद आहे हे विसरू नकोस तू. कार्तिकचं पद टिकवण्यासाठी स्त्रिया घरात आली आहे आणि पैशांची लालसा तिला जर असती ना, तर तेव्हाच खूप सारे पैसे मागून रिकामी झाली असती ती. पण भावाच्या खर्चाच्या वर 1 रुपया तिने घेतला नाहीये आणि आदर मिळवण्याआधी तो द्यावा लागतो. पाहिलं, आता बाबाच माझा असा अपमान करत आहेत तर काही बोलायलाच नको. हिला तर दारच मोकळं, म्हणत गायत्री रागाने उठली आणि निघून गेली. बाबा, हे काय हो? श्रीकांत, तुला दिसतंय का उघड्या डोळ्यांनीही तुला पाहायचंच नाहीये? कशी का असेना, पण ती कार्तिकसाठी इथं आली आहे की नाही? आणि मी आल्यापासून पाहतोय गायत्री तिचा सतत अपमान करण्याचा प्रयत्न करते. हे चूक नाहीये का? हो, पण असं सर्वांसमोर? हे बघ, ती सुद्धा सर्वांसमोरच बोलली या पोरीला. पण आपल्या माणसांपेक्षा तुम्ही इतकं महत्त्व या पोरीला देताय, असं काय हिच्यात? म्हणून तुम्ही घरातल्यांचा अपमान करते तिच्या समोर.
श्रीकांत म्हणाले आणि एवढ्यात कार्तिकने जोरात टेबलवर हात आपटला आणि तो सरळ वर निघून गेला. तो गेला तसे श्रीकांत आणि त्यानंतर मनीष आणि निधीही निघून गेले. आणि सगळे निघून गेल्यावर गार्गी काय एकटीच तिथं थांबू शकणार होती. ती उभी राहिली. आय एम सॉरी ग्रँडपा, मी असं बोलायला नको होतं सर्वांसमोर. तेही सगळे नाश्ता करत असताना, पण त्यांनी ज्या प्रकारे माझा अपमान केला मला नाही सहन झालं. झोपडपट्टीत नाही राहत हो आम्ही. हो, साधं घर आहे आमचं, पण तिचा आवाज जडावला. गार्गी, मी तुला बोललो का काही? हे असंच आहे या घरात. हे सगळं ठीक व्हावं वाटतं मला, पण या घरात सगळ्यांची तोंडं अशी वेगवेगळ्या दिशेला आहेत. वाटतं या सर्वांनी एक व्हावं, पण ग्रँडपा हे अशक्य आहे. सगळ्यांचे स्वभाव वेगवेगळे आहेत. कसं शक्य आहे हे? मला माहीत नाही. दादासाहेब खिन्नपणे हसले. त्यांनी गार्गीच्या डोक्यावर हात ठेवला. मला फक्त इतकंच माहिती आहे गार्गी, या घराला घरपण मिळवून देण्यासाठी तुझ्यासारख्या स्वाभिमानी पण हळव्या मुलीची गरज आहे. गार्गी, वाद तर होतच राहतील ग, पण तू मात्र हार मानू नकोस. दादासाहेबांच्या या बोलण्यावर गार्गीने फक्त मान हलवली. तिचा चेहरा रडवेला झाला होता. काय म्हणून ती या घरात आलेली आणि काय घडत होतं तिच्यासोबत? दादासाहेबच काय, कोणालाच ती तिच्या मनातलं बोलू शकत नव्हती. आणि हो, दादासाहेब आता मिश्किलपणे डोळे मिचकावत म्हणाले, पुढच्या वेळी नळ चालू करताना थोडी काळजी घे, नाहीतर कार्तिकचं ते ब्रँडेड नाक सर्दीने अजूनच लाल होईल. जा आता, आधी तुझ्यासाठी आणि त्याच्यासाठी वाफाळलेला आल्याचा चहा बनव. गार्गीला हसू आलं. हो ठीक आहे. आणि हो, इकडे आता काय? लक्षात ठेव, कोणाच्याही मनात शिरण्याचा मार्ग पोट हाच असतो. निदान कार्तिकवर अवलंब करायला हरकत नाही तुला. ओके, आलेच म्हणत ती डोळे घट्ट मिठून किचनकडे वळली. मनात विचार आला, हे इनामदार कुटुंब दिसायला जितकं परफेक्ट आहे तितकंच आतून विखुरलेलं आहे. कार्तिकचा इगो आणि मॉमचा राग, या सगळ्यात माझं मिसमॅच आयुष्य नक्की कोणत्या दिशेला जाणार आहे काय माहीत. आजचा भाग इथे संपलेला आहे. बघूया खरंच गार्गी या सगळ्यांना एक बनवू शकेल का? जिथं मनीष कार्तिकचा सख्खा काका त्याला पाण्यात पाहतोय, ज्याची सख्खी काकू त्यातला CEO पदावरून खाली खेचण्यासाठी अनेक षडयंत्र रचते, त्या घराला ती एक करू शकेल का? बघूया काय होतंय आणि कसं करते गार्गी या सगळ्यांना एकत्र, ते जाणून घेण्यासाठी ऐकत रहा मिसमॅच लव. आणि कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. थँक्यू सो मच.